मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाला आता गती लागली असून महाराष्ट्र सरकारने पुन्हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुढे आणला आहे। राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी स्वतंत्र अशी समिती स्थापन केलेली आहे। त्यानुसारच आता 2026च्या मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली जाणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली असतानाच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते याची यादी देखील जाहीर होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो 1 जानेवारी 2026 शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करत आहे। सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करणार असून मार्च महिन्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत। मग कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे याची अंतिम यादी देखील आता शेतकऱ्यांच्या पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही संधी अजिबात चुकवू नका। शेतकरी कर्जमाफीचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करून ठेवा। शेतकरी कर्जमाफीसाठी आता सरकार एक डेटाबेस बनवत असून बँका आणि सहकारी संस्थांकडून डेटाची मागणी सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही खाजगी बँकेतून कर्ज घेतलं असेल किंवा सरकारी बँकेतून कर्ज घेतलं असेल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कारण सरकार कर्जमाफीची घोषणा करत असताना सरकारने काही महत्त्वाच्या अटी आणि तरतुदी नमूद केल्या होत्या आणि त्यासाठी आता कागदपत्रांची पूर्तता करताना देखील महत्त्वाच्या ठरणार आहेत। सरकार लवकरात लवकर समिती नेमणार असून कागदपत्रांची तपासणी करणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेली ही कागदपत्र गोळा करून ठेवा, कारण बँक तपशील देखील आता यामध्ये लागू शकणार आहे असं सांगितलं जात आहे। 2026 पासून बँकांच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहेत। त्यामुळे बँकांचे नियम बदल होण्याच्या अगोदरच बँकांमधील महत्त्वाची कामं करून घ्या। आता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेत असताना सरकार सहकारी संस्था असतील, स्थानिक संस्था असतील, तसेच बँकांच्या संस्था असतील यांच्या आवश्यकतेनुसार होणाऱ्या बदलांचा देखील समावेश करणार आहे। कारण जेव्हा सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे तेव्हा सहकारी संस्थांकडून देखील शेतकऱ्यांची तपासणी केली जाऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे तुमच्या मालकीचे जमीन दस्तावेज तर असणारच आहे। शेतीचा सातबारा तर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतोच, परंतु सर्व कागदपत्रांचं सादरीकरण करताना तुम्हाला बँकेकडे कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचं कागदपत्र मागण्यासाठी जावं लागू शकतं। सरकारने आता प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आणि फार्मर लोन 2025 पर्यंत ज्या काही थकबाकी होत्या, जे कर्ज होतं ते सर्व कर्जामधून आता शेतकऱ्यांना कायमची सुटका मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही महत्त्वाच्या सरकारी बँका आणि खाजगी बँकांमधून कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कारण सरकारने आता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तर घेतलाच होता, परंतु शेतकरी कर्जमाफी होत असताना बँकांकडून काही कागदपत्र जमा करण्यास सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बँकेमधून एक कागदपत्र आणावं लागणार आहे आणि हे महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अत्यंत मोलाचं ठरणार आहे। कारण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ठरला असल्यामुळे आता प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी आता समिती नेमण्यात आलेली आहे आणि ती समिती 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे। मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर होत असतो आणि त्यामुळेच अजितदादा पवारांनी मार्च महिन्याच्या अगोदर शेतकऱ्यांची सर्व कागदपत्र तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पात्र शेतकऱ्यांची यादी वेबसाईटवर जाहीर केली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही किती रुपयाचं कर्ज घेतलं आहे, त्याचबरोबर तुम्ही किती रुपयांची कर्जमाफी घेऊ शकता याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं ते म्हणजे तुमचा बँक खात्याचा तपशील, म्हणजेच तुमचा खाते क्रमांक काय आहे आणि तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतले, त्या बँकेचा IFSC कोड। तर काही खाजगी बँका असू शकतात तर काही सरकारी बँका असू शकतात, पण तुमचा IFSC कोड हा असलाच पाहिजे। कारण काही अशाही बँका आहेत की त्यांना स्वतःचा IFSC कोड नाहीये। मग अशा बँका या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणार नाहीत। जर तुम्ही अशा बँकांमधून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही या बँकेमधून कर्ज घेतलं होतं त्या बँकेच्या कर्जाचा दस्तऐवज देखील तुम्हाला आता लागणार आहे। पण शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे फार्मर ID असेल, जर तुमच्याकडे फार्मर ID उपलब्ध नसेल तर शेतकरी मित्रांनो ओळखपत्राचा क्रमांक आता शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणार
होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणं अटीचं आणि बंधनकारक ठरलं आहे. त्यानंतर शेतीचा सातबारा, तुमच्या मालकीचा दस्तऐवज, महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं. शेतकऱ्यांना तुमच्याकडे आधार कार्ड तर असणारच आहे, कारण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांकडे त्यांच्या स्वतःचा आधार कार्ड नंबर आहे. त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. कारण कोणत्याही योजनेचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड हे असणारच आहे. कर्जमाफीसाठी हे देखील लागणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो तुमच्या आधार कार्डशी लिंक असला पाहिजे. शेतकऱ्यांना तुमच्याकडे आधार कार्ड आहे आणि मोबाईल नंबर असेल तर ते दोघं एकमेकांशी लिंक असतील, कारण आतापर्यंत तुम्ही अनेक योजनांचा लाभ घेतलाच असाल. तुमच्या मोबाईलवर नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे येत असेल तर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असलाच पाहिजे. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण जेव्हा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे तेव्हाच कागदपत्रांची पूर्तता करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले. आणि या कागदपत्रांची तपासणी आता समितीकडून केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की समितीमार्फत तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि आता समितीकडून तुमचं कागदपत्र तपासण्यासाठी 1 जानेवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच तुम्हाला बँकेतून एक महत्त्वाचं कागदपत्र आणावं लागणार आहे आणि ते काम तुम्ही केलं तर तुमच्या कागदपत्रांची यादी ही समितीकडून चेक केली जाईल आणि स्थानिक बँका, सहकारी बँका तसेच सेवा यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सहकारी बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर तुमच्या बँकेचा IFSC कोड हा असणारच आहे. परंतु तुम्ही जर खाजगी बँकेतून कर्ज घेतलं असेल आणि त्या बँकेचा IFSC कोड नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण सरकार आता अंतिम निर्णय घेणार असून जून महिन्यापर्यंत अखेर कर्जमाफीचा निर्णय हा होणारच आहे. कारण महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा पुढे आणला आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीमार्फतच मार्च महिन्यापर्यंत अहवाल सादर केला जाणार आहे. तुमच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी ही जाहीर होणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता जेव्हा समिती नेमण्यात येणार आहे तेव्हा खऱ्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 70% शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आलेल्या संधी अजिबात गमावू नका. सरकारने PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्याचा लाभ मिळाला आहे आणि अखेर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देत असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारला कर्जमाफीसाठी निधी देखील दिला आहे. आता कर्जमाफीसाठी निधी मिळाल्यानंतर राज्य सरकार कर्जमाफीचा मोठा निर्णय घेत असून त्या प्रक्रियेकडे आता राज्य सरकारने वाटचाल सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी मिळून काल पार पडलेल्या बैठकीमध्ये समितीची नेमणूक केली आहे आणि समितीच्या अधिकाऱ्यांना अजितदादा पवारांनी आदेश दिले आहेत. अर्थ खात्याकडून देखील आता कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले असून शेतकरी बांधवांना सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर ही कागदपत्र तयार ठेवा आणि शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्या. कारण समितीकडून जेव्हा कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे तेव्हा कोणताही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांना आधी सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं किती रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत. आता सध्याला बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त कागदपत्रांची यादी सांगितलेली आहे आणि त्या कागदपत्रांची यादी शेतकऱ्यांना तयार करून ठेवा असं सांगण्यात आलं आहे. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षपणे कर्जमाफीची घोषणा होईल आणि समिती जाहीर होईल तेव्हा त्या समितीकडून कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. आता फक्त शेतकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत, कारण जानेवारी महिन्यापासून कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी ही जाहीर होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जापासून सुटका होणार असून राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याची आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाकडे वाटचाल करण्याची सुरुवात केली आहे.